महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सर्व 6 जागांवर अर्ज दाखल करण्यात आलेत। या 6 अर्जांपैकी अधिक चर्चा ही प्रफुल्ल पटेल यांच्या तिकिटावरून होती आहे आणि राज्यसभेवर खासदार असताना देखील पुन्हा एकदा दादांनी पटेल यांनाच तिकीट दिलंय। तर काही दिवसांमध्ये सर्व काही कळेल असं सूचकपणे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या 6 जागांसाठी महायुतीचे 5 उमेदवार आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे, शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा, अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंनी अर्ज दाखल केला। विशेष म्हणजे एकानं अपक्ष अर्ज भरलाय। मात्र पुण्याचे समाजसेवक आणि पत्रकार विश्वास जगताप यांचा अर्ज पात्र ठरेल का यावर शंका आहे, कारण अर्जासोबत अनुमोदन म्हणून 10 आमदारांच्या सह्यांची गरज आहे। त्यामुळे हा अर्ज बाद झाल्यास राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल। मात्र चकित करणारा अर्ज आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचा। प्रफुल्ल पटेल सध्या राज्यसभेवर खासदार असून 2027 पर्यंत त्यांची खासदारकी आहे। मात्र तरीही अजित पवार गटानं त्यांची टर्म संपण्याआधीच नव्यानं उमेदवारी दिली। प्रफुल्ल पटेल यांची 4.5 वर्ष शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले। या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं। याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी टांगती तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे अपात्र ठरले असते आणि ते अपात्र ठरतील, आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली। आता काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या, शेवटी आमच्या पक्षाने मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी अजितदादा आणि आमच्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आमच्या पक्षाकडे माझी उरलेली शिल्लक जी जागा आहे त्यामध्ये एक दुसरा कोणाला संधी मिळेल ही नक्की गोष्ट आहे आणि म्हणून काही स्पेक्युलेशन करण्याची गरज नाही। काही दिवसात सगळं तुम्हाला जे काही तुम्हाला रहस्य वाटत आहे आम्हाला कसं वाटत नाही ते सगळं तुमच्या समोर येईल। काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या, काही दिवसात समोर येईलच असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत। आता हे नेमकं कारण काय आणि पुन्हा पटेलांनाच दादांनी का तिकीट दिलं तेही जरा समजून घेऊया। राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ संपल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिलाय। अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार गटाकडून वंदना चव्हाणांनी प्रफुल्ल पटेलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणारं पत्र राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना दिलंय। त्यामुळे सध्याच्या खासदारकीचाच राजीनामा द्यायचा आणि नव्यानं निवडणूक लढवून कारवाईच्या कचाट्यातून दादांनी पटेलांची सुटका केली। म्हणजेच काय तर वंदना चव्हाणांच्या रिक्त जागेवर प्रफुल्ल पटेल पुन्हा खासदार होणार आहेत आणि आता प्रफुल्ल पटेल सध्याच्या खासदारकीचा राजीनामा देतील, ती जागा रिक्त झाल्यावर अजित पवार गटच तिथं दुसरा उमेदवार देणार। अर्थात अजित पवार गटाचे दोन्ही खासदार राज्यसभेत निवडून जातील आणि प्रफुल्ल पटेलांवर कारवाईची कोणतीही शक्यता नसेल। तर तिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भाजपनं दुसऱ्यांदा तिकीट दिलं नाही, त्यांच्याऐवजी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाणांना संधी दिली। आता राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेचं तिकीट मिळेल अशी दाट शक्यता आहे। 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीत ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटलेली होती आणि इथून विनायक राऊत खासदार आहेत। फुटीनंतर विनायक राऊत ठाकरेंसोबतच आहेत। मात्र ही जागा आमची असून तिथं नैसर्गिक दावा असल्याचं शिंदेचे मंत्री उदय सामंत म्हणाले, कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून सामंतांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत। ज्या ठिकाणी जे खासदार आहेत तेच त्या ठिकाणच्या निवडणुका लढतात। आता आमच्याबरोबर जे खासदार आले त्याच्यानंतर जे तिकडे खासदार उरलेले आहेत त्या देखील आम्हीच लढवलेले आहेत। तिथं देखील आमचा मागण्याचा अधिकार आहे। दावा प्रत्येक पक्ष करणार आहे। इथं तर दावेचा प्रश्न हक्कच आहे, त्याच्यामुळे तो काही प्रश्न येत नाही। आणि दावा केल्यानंतर सुद्धा काय निर्णय घ्यायचा हे आम्ही सगळ्यांनी अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही चर्चा पण करत नाही आणि आम्ही विचार पण करत नाही की काय होणार आहे। आम्हाला आमच्या नेत्यावर विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे। तो जो निर्णय घेतील तो आमच्या प्रत्येक शिवसैनिकाला मान्य राहील। जोपर्यंत वापर करायचा आहे तोपर्यंत करायचा आणि नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं। त्याच पद्धतीने नारायण राणेंना त्यांची जागा भाजपाने दाखवून दिलेली आहे। पण दुर्दैव असं आहे की अशोक चव्हाणांसारख्या एका काँग्रेसी नेत्याला स्वतःला पक्षात घ्यायचं आणि त्याला राज्यसभेची खासदारकी द्यायची, त्यापेक्षा ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतलेली आहे, आयुष्य खर्च केलेलं आहे, अशा प्रामाणिक भाजपच्या कार्यकर्त्याला जर खासदारकी दिली गेली असती राज्यसभेची तर खऱ्या अर्थाने ते शोभादायक ठरलं असतं।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागा सोडण्यासंदर्भात अंतिम निर्णय देतील असं मंत्री सामंतही म्हणालेत. पण या जागेवर राणेच लढतील अशी चर्चा आहे. म्हणजेच 2 महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा राणे विरुद्ध ठाकरे गट असा सामना असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.